नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. 25 आणि 26 जानेवारीला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे आणि ऑफलाईन आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांनी 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. मार्केट एवढं रपारप पडलं आणि आज 1400 पॉईंट जवळजवळ मार्केट पडलं. आपण म्हणतो एकदा तोंड पोळलं ना की माणूस ताकही फुंकून पितो, तशी आजच्या मार्केटची अवस्था होती. सकाळी जी करोना असेल का काय असेल, जे 2 पेशंट कर्नाटकमध्ये सापडले, तर त्या सगळ्यावरनं करोना असण्याची शक्यता वर्तवली गेली, चीनने फेटाळली. हे सगळं आपण सकाळच्या व्हिडिओत बोललो होतो आणि त्याचा परिणाम मार्केटवर दिसला. बँका अधिक प्रमाणात पडत होत्या. बँकांचे जे अपडेट्स आले ते फारसे चांगले आले नाहीत, पण करोनामुळे गेल्या वेळेला झालं तसंच आज लॅबचे शेअर तेजीत होते. फार्मा कंपन्या एवढ्या पडल्या नव्हत्या, पण बाकीचे शेअर पडले. मेट्रोपोलिसचे अपडेट्स आले, त्यांचं रेव्हेन्यू 11% वाढलं, तर B2C बिझनेस 15% वाढला. नो डेट कंपनी झाली, त्यांच्याकडे आता 200 कोटी एवढे कॅश रिझर्व्स आहेत. कोणी नो डेट म्हणतात किंवा डेट फ्री कंपनी म्हणतात, म्हणजेच या कंपनीवर आता कर्ज उरलेलं नाही. मेट्रोपोलिसचा शेअर आज पडतही नव्हता. टाटा मोटर्सच्या JLRची विक्री आज 4011 युनिट झाली असं सांगितलं. जम्मू आणि काश्मीर बँकेचे अपडेट्स आले, ते 5.98% एवढे ॲडव्हान्सेस वाढले, म्हणजेच 99,134 कोटी झाले. तर डिपॉझिट्स 8.65% वाढली, ती 1.40 लाख कोटी एवढी झाली. त्यांचं कासा डिपॉझिट 67,888 कोटी एवढं झालं. पण कासा डिपॉझिट हे पूर्वी 48.60% होतं, ते 48.17% झालं, म्हणजे पूर्वीपेक्षा कमी झालं. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे कासा डिपॉझिट 31.7, तर टोटल डिपॉझिट्स 33.5 एवढे झाले. एक नोव्होको विस्टा ही वदराज सिमेंट ॲक्वायर करणार आहे, तर त्यांनी जो रिझोल्युशन प्लॅन दिला होता NCLTला, त्या प्लॅनला मंजुरी मिळाली आहे. तर नोव्होको विस्टा आता टप्प्याटप्प्याने या कंपनीचं ॲक्विजिशन करण्यासाठी गुंतवणूक करेल. मार्केटच्या दृष्टीने रिझल्ट लागायला लागल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल असं वाटतंय. मला सुद्धा आज थोडीशी नाराजी आली होती. आता एक घटना काल घडलेली मी तुम्हाला सांगते. काल मी सारेगम हा जो शेअर होता तो विकण्यासाठी लावायचा होता 573 रुपयाला. कालची गोष्ट आहे ही. तर म्हातारपण आडवं आलं तिथे. काय घोटाळा झाला माहिती नाही. विक्रीला लावायच्या ऐवजी खरेदीचीच ऑर्डर टाकली गेली आणि त्यावेळेला भाव चालू होता 512 513 आणि माझं मात्र एक्झिक्युशन झालं 573च्या भावाने. म्हणजे जी खरेदी झाली असती 513नी, तर ती खरेदी झाली 573.
काही डोकं चालतच नव्हतं, असं कसं झालं समजेने. म्हटलं या असा मूर्खपणा व्हायला लागला तर मार्केट करण्यात अर्थ नाही वगैरे वगैरे. तर तेवढ्यात माझे यजमान म्हणाले, अगं असं होत नाही, त्यावेळेला जो रेट चालू असेल त्या रेटनीच तुझी खरेदी होईल. एवढ्या 50-60 रुपये वरती खरेदी होत नाही नियमानुसार. फक्त तू 16 क्वांटिटी टाकायच्या ऐवजी 56 क्वांटिटी टाकलीस तर 56 बाईक होईल, तुझे जर तेवढे पैसे असतील तर. पण भावाच्या बाबतीत असं होत नाही. आणि घडलंही तसंच की ती खरेदी 513 रुपये 50 पैशांनी झाली होती असं मला बिल मिळालं. आणि त्याच्यानंतर तो मला 540ला शेअर विकायलाही मिळाला. सांगायची गोष्ट अशी, आज 1 मिनिट होतं माझ्याजवळ म्हणून तुम्हाला मी घडलेली घटना सांगते. तर एकदम घाबरून काही उपयोग नसतो. म्हणजे मी सुद्धा घाबरायला नाही हवं होतं की नियम काय आहे. तर तिथे जर 512 एका बाजूला आणि एका बाजूला 513-50 असा भाव चालू असेल तर 13-50नी खरेदी होते. हे मला माहीत असूनही माझा गोंधळ उडला. तर अशा काही घटना ज्या माझ्या आयुष्यात घडल्या आणि ज्या घटना घडल्यामुळे मला काही अनुभव मिळाले आणि माझा शेअर मार्केटचा रस्ता सुकर होत गेला, तर अशा घटना मी माझ्या पुस्तकात दिल्या आहेत. ते पुस्तक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलं आहे, किस्से मार्केटचे म्हणून. तुम्हालाही काही असा ऑर्डर टाकताना गोंधळ झाला, काही समजलं नाही किंवा रेकॉर्ड डेटला खरेदी झाली, डिव्हिडंड मिळाला नाही, पुष्कळ गोष्टी अशा घडू शकतात मार्केटमध्ये. किंवा आपण फॅट फिगर एरर म्हणतो, तर त्या दिवशी अचानक मार्केट पडू लागलं, असं काही झालं असेल तर त्या दिवशी आपण सुटका कशी करून घेतली. अशा बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या, त्या मी किस्से मार्केटचे या पुस्तकात दिले आहेत. तर तुम्ही त्या पुस्तकात बघू शकता. तुमचाही मार्ग तसाच सुकर होऊ शकतो. आता उद्या मार्केट काय करतंय ते बघूया आणि सकाळच्या व्हिडिओ जेवढी शक्य होईल तेवढी आपण तयारी करूया. नमस्ते.